Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about unit number 2, which is transform from engineering mathematics 3. Okay, so first of all we will see what is transform and where it is useful. ट्रान्सफॉर्म जे आहे ते काय करतंय, एका मॅथमॅटिकल इक्वेशनचं ट्रान्सफॉर्मेशन एका दुसऱ्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये करत असतंय, जेणेकरून तो नवीन जो मॅथमॅटिकल फॉर्म आहे तो यूज करून आपला दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, ज्याच्यावरती इझिली आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करून त्याला इझिली सॉल्व्ह करता येतं आणि त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक आहे. ट्रान्सफॉर्मेशन इंजिनिअरिंगमध्ये मोस्टली इंजिनिअरिंगमध्ये यूज केलं जातं. जे बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम वगैरे आहेत, पेरियडिक फंक्शनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मेशनची मदत घेतो. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं ट्रान्सफॉर्मेशन बघायचं आहे फुरियर ट्रान्सफॉर्म. ओके, तर त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते मी टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. पहा, फुरियर ट्रान्सफॉर्म, सुरुवातीला ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे ते त्या कोणत्या इंटरवल वरती ते डिफाईन होणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म एक्सप्रेशन फॉर द ट्रान्सफॉर्म काय आहे आणि इनव्हर्स त्याचं इनव्हर्स ट्रान्सफॉर्म काय आहे, या पद्धतीने हा टेबल आहे. पहा, तर पहिलं आपण घेतोय, पहिलं ट्रान्सफॉर्म आहे फुरियर ट्रान्सफॉर्म, जे की -इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे होल इंटरवल साठी ते डिफाईन केलं जातं. -इन्फिनिटी अप टू +इन्फिनिटी असा एक कुठला जरी असेल तर त्याच्यासाठी आपण हे डिफाईन करू शकतो. आणि त्याचं एक्सप्रेशन म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे. पहा, फॉर्म्युला तुमचा नवीन येणार आहे, नवीन फंक्शन येणार आहे एफ ऑफ लॅम्बडा, म्हणजे ते लॅम्बडाचं फंक्शन येणार आहे आणि ते या फॉर्म्युल्यावरून मिळवलं जातं. इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स ई रेस टू -i लॅम्बडा एक्स dx, म्हणजे तुमचं ओरिजिनल जे फंक्शन आहे ते असणार आहे एफ ऑफ एक्स, त्याला या एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू -i लॅम्बडा एक्स ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आणि इंटरवल असणार आहे एक्स साठीचा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. हे इंटिग्रेशन फाइंड केलं की आपल्याला नवीन एक फंक्शन मिळतंय लॅम्बडाचं, ते झालं आपल्या एफ ऑफ एक्सचं ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सिमिलरली इनव्हर्स ट्रान्सफॉर्म साठी फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 पाय इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, हा जो एफ ऑफ लॅम्बडा आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, त्याला मल्टिप्लाय एक्सपोनेन्शियल असणारच आहे ई रेस टू -i लॅम्बडा एक्स. इथं मात्र फंक्शन लॅम्बडाचं आहे त्याच्यामुळे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू लॅम्बडा घ्यायचं. इथं एक्सचं फंक्शन असल्यामुळे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि या इंटिग्रेशनला मल्टिप्लाय 1/2 पाय असणार आहे. इनव्हर्स साठी इंटरवल जो आहे तो -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे. नेक्स्ट इज फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. ओके, फक्त कोसाइन फंक्शन मध्ये ते ट्रान्सफॉर्म होणार आहे आणि फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म जे आहे ते इव्हन फंक्शन असताना सुद्धा आपण ते अप्लाय करू शकतो. ओके, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म आहे ते फक्त इव्हन फंक्शन असेल, आपल्याला दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स इव्हन फंक्शन असेल तर त्या केसमध्ये सुद्धा हे अप्लाय करता येऊ शकतं. याचा इंटरवल आहे पहा -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, सेम इंटरवल आहे. एफ सी ऑफ लॅम्बडा, कोसाइन ट्रान्सफॉर्म आहे म्हणून इथं सफिक्सला सी लिहिलेलं आहे एफ ऑफ लॅम्बडाच्या, आणि इंटिग्रेशनचं लोअर लिमिट मात्र इथं 0 असणार आहे, 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस लॅम्बडा एक्स dx. सिमिलरली इनव्हर्स फुरियर असणार आहे पहा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2/π मल्टिप्लाय असेल लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट इन्फिनिटी. इथं जे लिमिट आहे तेच इथं आहे आणि इथं एफ सी ऑफ लॅम्बडा मिळाला तर तो इथं इंटिग्रेशन मध्ये गेला आणि त्याला मल्टिप्लाय कॉस ऑफ लॅम्बडा एक्स dx. ओके, सिमिलरली फुरियर साइन ट्रान्सफॉर्म आहे, जे की फंक्शन तुमचं ऑड असताना पण तुम्ही ते अप्लाय करू शकता. इंटरवल मात्र या ठिकाणी -इन्फिनिटी टू इन्फिनिटी असला पाहिजे आणि सेम याच पद्धतीने जसं कोसाइन आहे तसंच साइन ट्रान्सफॉर्म आहे, फक्त सी च्या ऐवजी साइन ट्रान्सफॉर्म असल्यामुळे यस घेतोय आणि कॉस लॅम्बडाच्या ऐवजी साइन लॅम्बडा एक्स हे फंक्शन येणार आहे. सेम इज हियर, कॉस लॅम्बडा एक्सच्या ऐवजी साइन लॅम्बडा एक्स. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, फुरियरचा आणि फुरियर कोसाइनचा. फुरियरचा म्हणजे जनरल कोणतंही फंक्शन असेल तरी तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. कोसाइन ट्रान्सफॉर्म, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म कधी इव्हन फंक्शन असेल तर तुम्ही फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म यूज करू शकता आणि साइन ट्रान्सफॉर्म कधी फंक्शन जर ऑड असेल तर आपण साइन ट्रान्सफॉर्म अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं आहे हे. आणि फक्त तुम्हाला कोसाइन ट्रान्सफॉर्म विचारलं असेल फाइंड कोसाइन ट्रान्सफॉर्म, तर डायरेक्ट कोसाइन ट्रान्सफॉर्म यूज करायचे आणि त्या ठिकाणी मात्र तुमचा इंटरवल 0 <x इन्फिनिटी दिला असेल. ओके, फुरियर फक्त कोसाइन ट्रान्सफॉर्म विचारलं असेल तर सिमिलरली साइन ट्रान्सफॉर्म साठी तर ते फॉर्म्युले आपण लिहिलेले नाहीयेत, फक्त त्या ठिकाणी इंटरवल चेंज होईल, तो डायरेक्ट काय असणार आहे 0 टू इन्फिनिटी असणार आहे. ओके, तर आता हे यूज करत असताना याच्यामध्ये काही इंटिग्रेशन येणार आहे
तर इंटिग्रेशन सोडवण्यासाठी काय स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला कामी येतात. तर ते स्टँडर्ड रिझल्ट, युजफुल रिझल्ट जे आहेत ते या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आहेत. सुरुवातीला हा इंटरवल काय, मॉड एक्स इज लेस दॅन इक्वल टू ए म्हणजे काय असतो, तर तो म्हणजे असतो मायनस ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू ए. मॉड एक्स लेस दॅन इक्वल टू ए म्हणजे काय, एक्स हा मायनस ए आणि एच्या मध्ये आहे. इथं फक्त लेस दॅन असेल तर इथं पण फक्त लेस दॅन येईल. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए म्हणजे काय, तर मॉड एक्स हा ग्रेटर दॅन इक्वल टू ए म्हणजे एक ची व्हॅल्यू मायनस ए पेक्षा लहान असणार आहे आणि ए पेक्षा मोठी असणार आहे. ओके, डायग्रामॅटिकली दाखवायचं म्हटलं तर हा इंटरवल म्हणजे येणार आहे, याच्यामध्ये कुठेही तुमचा एक्स असेल. हा इंटरवल झाला मॉड एक्स इज लेस दॅन और इक्वल टू ए. आणि मॉड एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए म्हणजे काय, तर इकडच्या व्हॅल्यू असतील. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ए, मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ए या व्हॅल्यू. ओके, या पद्धतीने हा इंटरवल आहे. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू आय एक्स म्हणजे काय असते, कॉस एक्स प्लस आय साइन एक्स असते. ओके, आयला जे मल्टिप्लाय असेल ते टोटल अँगलला येईल. सिमिलरली ई रेस टू मायनस आय एक्स असेल तर फक्त मध्ये मायनस साइन घ्यायचे, साइनला मल्टिप्लाय आय असणार आहे दोन्ही ठिकाणी पहा. बीटा फंक्शन ऑफ एम एन म्हणजे काय असते, बीटा इन टर्म्स ऑफ गॅमाची डेफिनेशन आपण M2 मध्ये शिकलेलो आहे. बीटा एम एन मीन्स गॅमा एम इंटू गॅमा एन डिवायडेड बाय गॅमा एम प्लस एन. तर या ठिकाणी गॅमा एन म्हणजे काय आहे ते माहित पाहिजे. तर गॅमा एन असतो एन मायनस वन फॅक्टोरियल. तो कधी असणार आहे एन मायनस वन फॅक्टोरियल, तर तुमचा एन जो आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर असताना. ओके, आणि गॅमा 1/2 म्हणजे असतो रूट पाय. त्याचबरोबर गॅमा एन त्याची डेफिनेशन असते पहा एन मायनस वन इंटू गॅमा एन मायनस वन. ओके, त्याच्यानंतर हा स्टँडर्ड फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे, 12th सायन्स मध्ये आपण शिकलेला इंटिग्रेशन ई रेज टू एक्स साइन बी एक्स. एक्सपोनेन्शियल फंक्शन त्याच्या पॉवरला एक्सचा लिनियर फॅक्टर, त्याचबरोबर साइन फंक्शन आणि त्याच्या अँगलला पण एक्सचा लिनियर फॅक्टर पाहिजे. तर त्या केसमध्ये ते येणार आहे, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे तसं ई च्या पॉवरला एक्सचा कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस अँगल मध्ये एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर इनटू ब्रॅकेट ई च्या पॉवरचा कोएफिशियंट त्याला मल्टिप्लाय इथं जे फंक्शन आलंय ते आहे तसं. नंतर साइन फंक्शन असल्यामुळे मध्ये मायनस साइन, इथं मल्टिप्लाय बी कॉस बी एक्स. साइन असेल तर इकडे कॉस येणार आहे, इकडे कॉस असेल तर इकडे साइन येणार आहे. पहा कॉस साठीचा फॉर्म्युला ई रेज टू एक्स कॉस बी एक्स बिकम ई रेज टू एक्स डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इनटू ब्रॅकेट ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स. ओके, साइन असेल तर सुरुवातीला साइन नंतर कॉस, कॉस असेल तर सुरुवातीला कॉस नंतर साइन. सुरुवातीला मल्टिप्लाय ई च्या पॉवरचा एकचा कोएफिशियंट आणि नंतर मल्टिप्लाय अँगलला जो एकचा कोएफिशियंट आहे तो. साइन असेल तर मध्ये मायनस साइन, कॉस असेल तर मध्ये प्लस साइन, असे फॉर्म्युले आहेत. त्याचबरोबर M2 मध्ये आपण पाहिलेला आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. याचा पहिला रूल लिहिलेला आहे पहा, आय हे फंक्शन आहे, आय ऑफ अल्फा इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा डीएक्स. या ठिकाणी एकच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन आहे आणि अल्फा जो आहे तो पॅरामीटर आहे. आणि हे जे लिमिट आहे अप्पर आणि लोअर दोन्ही लिमिट काय असणार आहेत या केसमध्ये, कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये अल्फा किंवा एक्स नसला पाहिजे. तर त्या केसमध्ये आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. डाव्या साईडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आयचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर अल्फा इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी. आता याचं नावच आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. इंटिग्रल साइनच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह. तो डेरिव्हेटिव्ह मात्र काय असणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह असणार आहे विथ रिस्पेक्ट टू अवर पॅरामीटर अल्फा. कोणाचा, हे जे फंक्शन आहे इंटिग्रँड जे आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा. म्हणजे या ठिकाणी एक्स हा कॉन्स्टंट असेल. ओके, आणि मग ते फंक्शन स्टँडर्ड फंक्शन येईल ज्याचं इंटिग्रेशन तुम्ही इझिली घेऊ शकता. त्याचबरोबर पुढे एक इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. लोअर लिमिट 0 असलं पाहिजे, अप्पर लिमिट इन्फिनिटी असलं पाहिजे. साइन एक्स अपॉन एक्स, इथं एक्सचा कोणताही लिनियर फॅक्टर चालतोय आपल्याला, डिवायडेड बाय व्हेरिएबल एक्स पाहिजे, एक्स ओनली, डीएक्स इज इक्वल टू ते पाय बाय 2 येणार आहे. कधी हा जो ए मल्टिप्लाय आहे तो पॉझिटिव्ह असेल तर, आणि तो मल्टिप्लाय ए जर निगेटिव्ह असेल तर मायनस पाय बाय 2 येणार आहे. ओके, ए जर निगेटिव्ह असेल तर. असे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, व्यवस्थित बघून घ्या. याची गरज आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी होणार आहे. ओके, तर ट्रान्सफॉर्म, फुरियर ट्रान्सफॉर्म मध्ये एवढ्याच गोष्टी आहेत पहा, एवढे 3 फॉर्म्युले आहेत आणि हे काही स्टँडर्ड फॉर्म्युले जे यापूर्वी तुम्ही बघितलेले आहेत. तर या 3 फॉर्म्युलेची मदत घेऊन आपल्याला याची एक्झाम्पल सोडवायची आहे. तर एकदा ऑब्झर्व करा. Now try to find Fourier transform of some functions. So here we have given function f of x is equal to f x if x is lies between 0 and a, and which is equal to 0 if x is greater than a.
So we want to find Fourier transform or Fourier cosine integral representation of this function. So first of all, write down given function. So given, here we have given f of x is equal to x for 0 less than equal to x less than equal to a, and this function equal to 0 for x is greater than a. So this is our given function, and therefore Fourier cosine transform is Fourier cosine transform लिहायचं आपल्याला, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे एफ सी ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू, तो फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, लोअर लिमिट 0 असणार आहे, अपर लिमिट इन्फिनिटी असणार आहे, एफ ऑफ एक्स आणि कोसाइन ट्रान्सफॉर्म असल्यामुळे याला मल्टिप्लाय कॉस ऑफ लॅम्बडा एक्स. लॅम्बडा एक्स हाच अँगल असणार आहे आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल. सो दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे पा 0 पासून a पर्यंत, 0 पासून a पर्यंत एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे x, त्याला मल्टिप्लाय हे कॉस फंक्शन आहे तसं कॉस लॅम्बडा एक्स dx, आणि प्लस a पेक्षा मोठी जर व्हॅल्यू असेल कुठपर्यंत अप टू इन्फिनिटी, तर त्या केसमध्ये फंक्शनची व्हॅल्यू काय येते 0 येते, आणि 0चं डेफायनाइट इंटिग्रेशन 0च असते, त्याच्यामुळे ते डायरेक्ट मी 0 लिहितोय. आता हे सोडवायचं आहे पा, या ठिकाणी दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, एक फंक्शन आहे x आणि दुसरं फंक्शन आहे कॉस लॅम्बडा एक्स. ओके, या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला माहित नाहीये, आणि दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर आपल्याकडे बाय पार्ट रूल आहे. सो युजिंग इंटिग्रेशन u इंटू v dx इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन v dx माइनस इंटिग्रेशन इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट कंप्लीट dx. हा UV रूल आहे, याला बायपार्ट रूल असं म्हणतो. सो चूज u अँड v फ्रॉम सिक्वेन्स लिएट और लाइट. ओके, याच्यामध्ये l म्हणजे काय असतंय, लॉगॅरिथमिक फंक्शन असतंय, i म्हणजे इन्व्हर्स फंक्शन असतंय, a म्हणजे अल्जेब्राइक, t म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, e म्हणजे एक्सपोनेन्शियल. ओके, लॉगॅरिथमिक फंक्शन सर्वांना ओळखू येतं, ज्याच्यामध्ये लॉग आहे. इन्व्हर्स फंक्शन साइन इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स हे इन्व्हर्स फंक्शन आहे. अल्जेब्राइक फंक्शन मध्ये x चं पॉवर फंक्शन कॉन्स्टंट सुद्धा अल्जेब्राइक फंक्शन आहे, x ax प्लस b ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे सगळे अल्जेब्राइक फंक्शन आहेत. t म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सर्वांना माहित आहे. e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय, e च्या पॉवरला x चं फंक्शन असेल किंवा a च्या पॉवरला एखाद्या कॉन्स्टंटच्या पॉवरला x चं फंक्शन असेल तर ते एक्सपोनेन्शियल मध्ये मोडते. ठीक आहे, तर याच्यावर आता हे बघायचं काय, कोणतं u आणि कोणतं v घ्यायचं. या सिक्वेन्स नुसार जे अगोदर येते ते u आणि नंतर येणार v. x हे अल्जेब्राइक आहे, cos हे ट्रिग्नोमेट्रिक आहे. या सिक्वेन्स मध्ये अगोदर अल्जेब्राइक येते आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक येते. याच्यामध्ये अगोदर अल्जेब्राइक मिळते म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन झालं u, तर हा x म्हणजे आहे u आणि हे cos फंक्शन म्हणजे आहे phi. and therefore fc of lambda is equal to, using our formula u as it is, u म्हणजे आहे x, तो आहे तसा, आणि इंटिग्रेशन मध्ये phi म्हणजे काय आहे cos lambda x dx, then मायनस साइन इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, म्हटलं त्याला मी ब्रॅकेट मध्ये लिहितो x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याला मल्टिप्लाय इंटिग्रेशन ऑफ phi म्हणजे cos lambda x dx ब्रॅकेट कंप्लीट dx. पण याला लिमिट आहे म्हणजे हे टोटल ब्रॅकेट मध्ये येणार आहे आणि या टोटलचं लिमिट 0 टू इन्फिनिटी. हा ब्रॅकेट अगोदर सोडवून घेऊया, ब्रॅकेट मध्ये x आहे तसं cos lambda x इंटिग्रेशन sin lambda x, हा लॅम्बडा x हा लिनियर फॅक्टर आहे कारण लॅम्बडा कॉन्स्टंट आहे आणि याला डिवाइडेड बाय x चा कोएफिशिएंट लॅम्बडा जो की कॉन्स्टंट आहे, मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इनटू इंटिग्रेशन ऑफ cos lambda x इज sin lambda x डिवाइडेड बाय लॅम्बडा, हा dx आहे तसा ब्रॅकेट कंप्लीट लिमिट 0 टू इन्फिनिटी. या ठिकाणी इंटिग्रेशन cos ax प्लस b हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, तो असतोय sin ax प्लस b डिवाइडेड बाय x चा कोएफिशिएंट a. जसं cos चे इंटिग्रेशन असतं, cos x चे इंटिग्रेशन sin x असते. ओके, तसं cos ax प्लस b चे इंटिग्रेशन sin ax प्लस b डिवाइडेड बाय x चा कोएफिशिएंट a. हे कधी लिहू शकतो, x च्या ऐवजी फक्त लिनियर फॅक्टर असेल तरच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येतो. याला पुढे सिंप्लिफाय करूया, हे येणार आहे ब्रॅकेट मध्ये x sin lambda x
एक्स इंटू साइन लॅमडा एक्स डिवायडेड बाय लॅमडा हा मायनस 1/लॅमडा आणि परत इंटिग्रेशन आहे कोणाचं साइन लॅमडा एक्सचं फंक्शन आहे एक्सचं फंक्शन एवढंच आहे साइन लॅमडा एक्स साइन लॅमडा एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस लॅमडा एक्स डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट लॅमडा ब्रॅकेट कंप्लीट विथ लिमिट 0 टू इन्फिनिटी लिमिट कोणाचं आहे एक्स साठीचं लिमिट आहे एक्सच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन घेतोय म्हणजे या एक्सच्या व्हॅल्यू आहेत लिमिट म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू तर याच्यामध्ये ते लिमिट पुट करूया सुरुवातीला आपण इन्फिनिटी घेतलं ओके 0 टू ए आहे इन्फिनिटी नाही 0 टू काय आहे ए आहे ओके 0 टू ए सो लिमिट 0 टू ए सुरुवातीला एक्सच्या ऐवजी ए घेतलं तर हे झालं ए साइन लॅमडा ए डिवायडेड बाय लॅमडा हे मायनस इंटू मायनस प्लस झालं कॉस लॅमडा ए डिवायडेड बाय लॅमडा इंटू लॅमडा स्क्वेअर झालं ब्रॅकेट कंप्लीट आणि नंतर मायनस साइन देऊन एकच्या ऐवजी लोअर लिमिट म्हणजे 0 घ्यायचे इथं एकच्या ऐवजी 0 घेतलं 0 इंटू एनिथिंग बिकम 0 हे मायनस इंटू मायनस प्लस इथं एकच्या ऐवजी 0 घेतलं कॉस 0 आलं कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते डिवायडेड बाय लॅमडा इंटू लॅमडा लॅमडा स्क्वेअर सिन्स कॉस 0 इज 1 कॉस 0 काय असतंय 1 असतो so finally we get a sin lambda a divided by lambda plus cos lambda a divided by lambda square minus 1/lambda square even आपण लास्टच्या दोन टर्म मधून 1/lambda square कॉमन घेऊ शकतो ओके तर फक्त लॅमडा आहे आणि या दोघांमधून cos lambda a minus 1 divided by lambda square आलं हा झाला आपला एफ सी ऑफ लॅमडा हे काय झालं फुरियर ट्रान्सफॉर्म झालं पण आपल्याला काय विचारलंय फुरियर कोसाइन इंटिग्रल रिप्रेझेंटेशन सो देअरफॉर फुरियर कोसाइन इंटिग्रल रिप्रेझेंटेशन इज काय करायचंय फुरियर इंटिग्रल कोसाइन इंटिग्रल रिप्रेझेंटेशन विचारू द्यात किंवा साइन इंटिग्रल रिप्रेझेंटेशन विचारू द्यात सुरुवातीला फुरियर ट्रान्सफॉर्म फाइंड करायचं कोसाइन असेल तर फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म फाइंड करा साइन असेल तर फुरियर साइन ट्रान्सफॉर्म फाइंड करा आणि मग ती आलेली व्हॅल्यू आपल्या इनवर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची देअरफॉर एफ एक्स ऑफ लॅमडा इज इक्वल टू 2/पाय इनवर्सचा फॉर्म्युला आहे फुरियर कोसाइन साठीचा 2/पाय लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी एफ सी ऑफ लॅमडा कोसाइन ट्रान्सफॉर्म असल्यामुळं cos लॅमडा एक्स हे लॅमडाचं फंक्शन आहे त्याच्यामुळे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू लॅमडा आणि बस याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे कशाची एफ सी ऑफ लॅमडाची इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट ए साइन लॅमडा ए डिवायडेड बाय लॅमडा प्लस cos लॅमडा ए मायनस 1 डिवायडेड बाय लॅमडा स्क्वेअर इनटू दिस cos लॅमडा एक्स into d lambda as it is. So this is our final answer. Is our final answer. Fourier cosine integral representation of given function. Okay. तर काय केलेलं आहे अल्जेब्राइक फंक्शन होतं त्याचं कन्वर्जन ट्रिग्नोमेट्रिक साइन कॉस फंक्शन मध्ये झालेलं आहे जे की पिरियडिक फंक्शन आहे ओके तर एकदा ऑब्झर्व करा